महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष. राष्ट्रीय काँग्रेस स्थापना 28 डिसेंबर 1885. 1950 ते 1978 हा काळ वगळता महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वीपासून म्हणजे 1952च्या विधानसभा निवडणुकांपासून 1995 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. 1978 ते 80 या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दल सरकार सत्तेवर. 1999 पासून 2014च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे सरकार सत्तेत होते. निवडणूक चिन्ह हाताचा पंजा. जनता स्थापना 23 जानेवारी 1977. हा पक्ष सिंडिकेट काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ व भारतीय लोकदल या 4 पक्षांच्या विलिनीकरणातून 1977 मध्ये स्थापन झाला. 1978 साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये जनता पक्ष सहभागी होता. 11 ऑगस्ट 2013 रोजी हा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते नाग गोरे, SM जोशी, बॅनर्जी नाथ पै, मधु दंडवते इत्यादी. भारतीय रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 1956. विकिपीडियावर 3 ऑक्टोबर 1957 हा RPIचा स्थापना दिन अशी नोंद आढळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष शेकाप ऑगस्ट 1947. या पक्षाने मार्क्सवादाचा पुरस्कार करताना समतावादी समाज निर्मिती हे उद्दिष्ट ठेवले. शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच या पक्षाची स्थापना करण्यात आली. शेकापचे नेते केशवराव जेठे, शंकरराव मोरे, तुळशीराम जाधव, प्राध्यापक ND पाटील, गणपतराव देशमुख. शिवसेना स्थापना 19 जून 1966 रोजी मुंबई येथे. संस्थापक बाळासाहेब ठाकरे. सर्वसामान्य मराठी माणसाचा पक्ष अशी या पक्षाने लोकप्रियता मिळविली. 1995च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची युती करून शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात आले. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामना. निवडणूक चिन्ह धनुष्यबाण. भारतीय जनता पक्षापासून फुटून 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना. राष्ट्रीय पातळीवरील हा पक्ष 1995 साली शिवसेनेची युती करून महाराष्ट्रात सत्तेवर आला. ऑक्टोबर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 122 जागा जिंकून भाजपाचे सरकार सत्तेवर. कमळ हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. जनता दल 11 ऑक्टोबर 1988. 1990च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने लक्षणीय यश मिळविले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999. संस्थापक शरद पवार. निवडणूक चिन्ह घड्याळ. 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे युती सरकार सत्तेत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे 9 मार्च 2006. संस्थापक राज ठाकरे. निवडणूक चिन्ह रेल्वेचे इंजिन. 2009च्या विधानसभा निवडणुकीत तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत या पक्षाने लक्षणीय यश मिळविले. मराठी माणसाची अस्मिता जपताना परप्रांतीयांपासून महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याची भूमिका या पक्षाने जपली आहे.